नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, शेतकरी बांधवासाठी आनंदाची बातमी आहे आणि नवीन जी आर आलेला आहे आणि या जी आर नुसार शेतकऱ्यांना मिळणार 3 लाख रुपये. तर ते 3 लाख नेमके कसे मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती या जी आर मध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे तो जी आर पूर्ण बघा, तरच आपल्याला नेमके 3 लाख कसे मिळणार आहे तर याची माहिती मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. आणि बघा मित्रांनो, या ठिकाणी सन 2024-25 मधील अर्थसंकल्पीय तरतुदीचे वितरण करण्याबाबत शेतकऱ्यांना अल्प मुदती पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी 1% व्याजदराने अर्थसहाय्य. तर बघा मित्रांनो, या जी आर मध्ये असं म्हटलेलं आहे की शेतकऱ्यांना 3 लाख रुपये तर मिळणार आहे, परंतु ते 3 लाख कसे मिळणार आहेत तर ते 3 लाख कर्जाच्या स्वरूपात मिळणार आहे आणि त्यासाठी व्याजदर जो असणार आहे तो फक्त 1% व्याजदरावर 3 लाख रुपये मिळणार आहे. तर नेमकं जी आर मध्ये काय सांगितलेलं आहे आपल्यासाठी अतिशय जे महत्वाचं आहे तेच आपण बघणार आहे. पूर्ण जी आर आपण या ठिकाणी वाचणार नाही. तर बघूया. आणि हा जो जी आर आहे बघा, आजच पब्लिश झालेला आहे, दिनांक 20 सप्टेंबर 2024. त्यामुळे हा जी आर नवीन आहे आणि महत्वाचा आहे. बघूया मित्रांनो पुढे. तर बघा मित्रांनो, सन 2006-07 पासून खरीप व रब्बी हंगामामध्ये राज्यातील राष्ट्रीयकृत बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका व सन 2013-14 पासून शेतकऱ्यांना रुपये 3 लाखापर्यंत अल्प मुदत पीक कर्ज वाटप करणाऱ्या खाजगी बँकांना या निर्णयाचा लाभ देण्यात येत आहे. तर बघा मित्रांनो, 2006-07 पासून खरीप आणि रब्बी हंगामासाठी ज्या राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना अशा प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देतात आणि त्यासाठी 3 लाख रुपयाचे कर्ज शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतात, तर त्या बँकांना गव्हर्नमेंट मदत करणार आहे आणि त्या मदतीच्या आधारे ह्या बँका शेतकऱ्यांना 1% व्याजदराने 3 लाख रुपये कर्ज देणार आहे. तर बघा यामध्ये पुढे काय म्हटलेलं आहे की सन 2024-25 चालू आर्थिक वर्षासाठी शेतकऱ्यांना अल्प मुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी 1% दराने अर्थसहाय्य योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर बघा या ठिकाणी याच्या अगोदर जे काही कर्ज जे मिळत होते बँकाकडून ते 60% होतं, त्यानंतर 6% झालं आणि आता डायरेक्ट जे अल्प मुदत पीक कर्ज आहे तर ते आता 1% दराने शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि त्यासाठी 3 लाख रुपयाचं कर्ज मिळणार आहे. आणि यासाठी गव्हर्नमेंटच्या हे विचाराधीन होतं, त्यानुसार जो निर्णय झालेला आहे तो पुढे बघूया आपण. बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे की 24-25 या आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना अल्प मुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी 1% दराने अर्थसहाय्य योजनेअंतर्गत रुपये 6,000 लाख कोटी निधी उपलब्ध आहे. त्यापैकी 2 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये 2,827 लाख कोटी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. वित्त विभागाच्या मान्यतेने अर्थसंकल्पीय तरतुदीमधील उर्वरित रक्कम 3,172 लक्ष कोटी एवढ्या निधीचे वितरण करण्यास शासन निर्णयामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे गव्हर्नमेंटने याची तरतूद केलेली आहे आणि ही तरतूद 2024-25 या आर्थिक वर्षात करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार शेतकऱ्यांना अल्प मुदत पीक कर्ज हे 1% व्याजदराने मिळणार आहे आणि त्यासाठी ते 3 लाख रुपयाचं कर्ज शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे की या अगोदर ज्या काही नॅशनलाइज बँका आहेत तर ते 60% व्याजदराने आपल्याला कर्ज पुरवठा करत होते, परंतु या जी आर नुसार आता आपल्याला अल्प मुदत पीक कर्ज जे आहे तर ते 3 लाख रुपयापर्यंत अगदी 1% व्याजदराने मिळणार आहे. तर एवढंच आपल्यासाठी महत्वाचं होतं. ज्यांना हा जी आर पाहिजे असेल तर त्यांनी या व्हिडिओच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करा, म्हणजे आपल्याला हा जी आर सुद्धा त्यांना सहजपणे प्रोव्हाइड करता येईल. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.